मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्नीक केली रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा। विठू नामाच्या जयघोषात मुख्यमंत्री झाले होते तल्लीन। नाशिकच्या उगले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचा मान। विठ्ठलाच्या शासकीय पूजेने आम्ही धन्य झालो। कैलास उगले आणि कल्पना उगले झाले भाऊक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मुंबईच्या वडाळ्यातील प्रतिपंढरपुरात पूजा। महाराष्ट्रातील नागरिकांना दिल्या आषाढी निमित्त शुभेच्छा। छत्रपती संभाजीनगरमधील प्रतिपंढरपुरात विठू नावाचा गजर करत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची आरती। विठ्ठलाच्या दर्शनासाठी मुंबईतील वडाळा विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी। हरिनामाच्या गजरात भाविक मंत्रमुग्ध। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज मंदिराला पाना फुलांची सजावट। पुरातन मंदिर भाविकांना पाहायला मिळत असून श्री विठ्ठलाचं घेता येते मनोभावे दर्शन। विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत 4 लाखांहून अधिक भाविक दाखल। भजन कीर्तन आणि प्रवचनात भाविक दंग। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिम द्वारासमोरील भगवान श्रीकृष्ण मंदिरापासून वारकऱ्यांच्या नगर प्रदक्षिणेला सुरुवात। यंदा आषाढी सोहळ्यासाठी सुमारे 20 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल। भक्तिमय वातावरणात पंढरी नगरी भाविकांनी दुमदुमली। पंढरपुरात वयोवृद्ध वारकरी श्रद्धेने उत्साहाने आणि भक्तीने सोहळ्यात सामील। फुगड्या घालत घेतला वारीचा आनंद। पंढरपुरात पोहोचलेल्या वारकऱ्यांची चंद्रभागेतीरी गर्दी। टाळ मृदुंगाच्या टाळावर चंद्रभागेच्या तीरावर वारकरी दंग। भाविकांच्या स्नानावेळी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून जीवरक्षक दलाच्या 20 स्पीड बोटी तसंच 190 होड्या तैनात। भाविकांच्या सुरक्षेसाठी 8117 पोलीस अधिकारी कर्मचारीही तैनात। पंढरपुरात 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भाविकांवर करडी नजर। 10 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रही। आषाढीसाठी 5200 जादा बसेस तसंच जादा रेल्वे गाड्या। खासगी वाहनांची देखील गर्दी असल्याने 18 ठिकाणी पार्किंग सुविधा। नंदुरबार येथून पंढरपूरसाठी आज दिवसभरात दर तासाला विशेष बस। जिल्ह्यासह लगतच्या गुजरात राज्यातील भाविकांनाही पंढरपूरकडे जाणं होणार अत्यंत सुलभ। पंढरपुरात वारकऱ्यांसाठी 108 ची आरोग्य सेवा सज्ज। 120 वाहनांसह 248 विविजी महाराष्ट्र शासन आरोग्य दूत सेवा। वारी आणि आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांकडून मूर्ती विक्रीला चांगला प्रतिसाद। वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या प्रकारातील मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध। शिर्डीतील साई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त फुलांची सजावट। साईबाबांना सुवर्ण अलंकारासह तुळशी माळ घालून पूजा। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। रत्नागिरीत प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणं शक्य नसलेल्यांसाठी आषाढी वारीचं आयोजन। शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर अशा संकल्पनेतून निघाली वारी। रत्नागिरीच्या माळ नाका परिसरात वारीचं गोल रिंगण। वारकरी भाविक पारंपरिक वेशात टाळ मृदुंग पथकांसह सहभागी। आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरीच्या देवरुखमधील रांगोळी कलाकारांनी रांगोळीतून व्यक्त केला भक्तिभाव। पाण्याखाली साकारली विठुरायाची रांगोळी। कोल्हापूरच्या शाहूवाडीत कला शिक्षक केवल यादव यांनी आषाढी एकादशी निमित्त माचीसच्या काडीवर साकारली विठ्ठलाची मूर्ती। अवघ्या 20 मिनिटांत साकारली 5 mm आकाराची अनोखी कलाकृती। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आषाढी एकादशी निमित्त संत एकनाथ महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। एकनाथांच्या समाधी मंदिराला आकर्षक फुलांची आरास। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आषाढी एकादशी निमित्त साकारली विठ्ठल रुक्मिणीची रांगोळी। भानुदास एकनाथांच्या जयघोषानं मंदिर परिसरात दुमदुमला। तर दिल्लीत मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं सांकेतिक वारीचं आयोजन। दिल्लीकरांकडून टाळ मृदुंगाचा गजर करत फुगड्या घालत विठ्ठल रखुमाईच्या भक्तीचा गजर।